पुण्याचा पवन मावळ हा परिसर हा पूर्वी व्यापारी मार्ग आणि बौद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध होता. आणि ह्या भागामध्ये कारले, भाजे, बेडसे अशी लेणी आहेत. आणि ह्या लेणींसोबतच येळघोळ हे गाव, ह्या गावामध्ये सुद्धा बौद्ध लेणी आहेत आणि ही येळघोळ बौद्ध लेणी म्हणून प्रसिद्ध आहे. कारले, भाजे किंवा बेडसे लेणी इतकी मोठी ही लेणी नाही आहेत. इथे फक्त एकच केव आहे आणि ह्या एका केवमध्ये एक बौद्ध स्तूप आहे. आणि ह्या बौद्ध स्तूपावरून असं लक्षात येतं की ही लेणी ही हीनयानपंथी लेणी, हीनयान संस्कृतीतली लेणी आहेत. लेणीमध्ये इथे असलेला हा बौद्ध स्तूप आणि ह्या बौद्ध स्तूपाच्याच बाजूला इथं हे पाणपोढी आहे. परंतु आता ही पाणपोढी बुजली आहे, ह्याच्यामध्ये गाळ साठला आहे, त्याच्यामुळे ही बुजली आहे. आणि ही अशी एकच केव आहे, एकच लेणी आहेत, म्हणजे ही गुहा एकच आहे. आणि गुहेच्या एकूण स्वरूपावरून असं वाटतंय की ही नॅचरल केव होती, नॅचरल गुहा होती, तिला नंतर लेणीचं स्वरूप दिलेलं आहे. लेणीच्या ह्या भागामध्ये काही शिल्प कोरलेली दिसत आहेत, परंतु ही बौद्धकालीन शिल्प नाहीत किंवा त्या काळातली ही शिल्प नाही आहेत. तर ही गेल्या 100 वर्षाच्या काळामध्ये, 100 वर्षाच्या आतल्या काळामध्ये ही शिल्प कोरली गेलेली आहेत. त्यामुळे त्या संस्कृतीशी किंवा त्या इतिहासाशी ह्या शिल्पांचा तसा फारसा काही संबंध नाही आहे. लेणीच्या उजवीकडील भागामध्ये हा एक भिक्खू कक्ष आहे, परंतु आता त्याची मला वाटतं ही बाजूची ही भिंत इकडची तुटली असल्यामुळे आता तो अर्धवट स्वरूपात दिसतोय. लेणीच्याच बाजूला हा असा एक छानसा धबधबा आहे, जो आता पाणी नसल्यामुळे आता कोरडा पडलाय, पण पावसाळ्यामध्ये हे दृश्य फारच विहंगम असेल. या लेणीकडे येण्यासाठी पावसाळा हा सर्वात उत्तम ऋतू असेल. बाकी इतर ऋतूमध्ये केव्हाही इकडे येता येऊ शकतं, किंवा कारण उन्हाळ्यामध्ये सुद्धा असं काही फार दमछाक करणारी ही वाट नाही आहे. अगदी येळघोळ गावामध्ये जिथे आपण गाडी पार्क करतो, ही लेणी पाहण्यासाठी येळघोळ गावामध्ये आलं की ह्या येळघोळ गावामधून एक 10 मिनिटाचा पायवाट आहे. त्या वाटेने आपण ह्या लेणीपर्यंत पोचतो. आणि लेणी पाहण्यासाठी सुद्धा फार जास्त वेळ लागत नाही, कारण एकच केव आहे. त्यामुळे इथे एक 10-15 मिनिटांमध्ये ही लेणी पाहून होते. त्यामुळे हा ओव्हरऑल एक अर्ध्या तासामध्ये इथे येऊन परत जाणं हे अर्ध्या तासामध्ये होऊ शकतं. सो सहज, सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेली, शांत वातावरणात असलेली ही लेणी प्रत्येकाने पाहिली पाहिजेत. लोणावळा किंवा पवन मावळ परिसरातील ह्या बौद्ध संस्कृतीची किंवा बौद्ध इतिहासाची जी पण काही माहिती या लेणीद्वारे मी तुम्हाला दिली आहे, ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. थँक्यू सो मच.